नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथे इतिहास घडला, जिथे एका तरुण राजाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाची शपथ घेतली. आज आपण आलो आहोत त्या ऐतिहासिक ठिकाणी. ते ठिकाण म्हणजेच रायरेश्वर गड. रायरेश्वर मंदिरामध्ये महाराजांनी आपल्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे हे ठिकाण शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून प्राचीन शिव मंदिर आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. रायरेश्वर हे स्वराज्याचे जन्मस्थान आहे. चला त्याचा इतिहास जाणून घेऊयात. रायरेश्वर हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेला एक ऐतिहासिक गड आहे. पुण्यापासून भोर मार्गे हे ठिकाण अंदाजे 80 ते 90 किलोमीटरचे आहे. तसेच माझ्या शहरापासून सुद्धा हे अंतर 93 किलोमीटरच्या आसपास भरते. पुण्याहून पुणे बेंगलोर महामार्ग वरून जाताना भोरकडे वळायचं आणि भोर तालुक्यामधून किंवा त्या शहरामधून कोर्ले गावाच्या दिशेने निघायचं. कारण कोर्ले हे गाव रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी आहे. याच गावामधून आपल्याला डोंगर माथ्यावरून रस्त्याने गडापर्यंत पोहोचता येतं. नमस्कार मित्रांनो, मी सूरज. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सह्याद्रीची पाऊलवाट. आज सह्याद्रीची पाऊलवाट तुम्हाला अशा एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे. कारण हा गड म्हणजे रायरेश्वर. खास असण्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली याच किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली होती. असे हे पवित्र ठिकाण आहे. चला तर गड ट्रेक करायला आपण सुरुवात करूया. ट्रेकला थोडी चढण आहे, पण निसर्ग खूप सुंदर आहे. अखेर आपण पठारा वरती आलेलो आहे. ट्रेक करून पठार खूप मोठं आहे आणि इथला निसर्ग बी खूप सुंदर आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाने फिरलं पाहिजे. आयुष्य हे परत नाहीये. सोळा किलोमीटरचा हा पट्टा आहे पठाराचा. गड चढून आल्यावरती एक हॉटेल आहे, हॉटेल शिवशंभू. आणि गडावरती राहण्याची सोय सुद्धा आहे. ते टेंट लावून देतात. अशा प्रकारचे टेंट आहेत. मग तुम्ही रात्री मुक्कामी सुद्धा येऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवू शकता. पठारावरती फिरायला मित्रांनो खूपच छान वाटतंय.
गर्द झाडे, छान अशी सावली. भारी वाटते. दिवसभराचा थकवा असं काय बघितलं की निघून जातो. महाराजांच्या काळामधला तो काळ कसा असेल याची कल्पना सुद्धा किंवा त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. काही अंतर चालून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या अलीकडे एक पाण्याचे टाके लागते. यालाच गोमुख असे म्हणतात. मित्रांनो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली त्या मंदिराजवळ आपण, हेच ते मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वर हे एक प्राचीन पांडवकालीन स्वयंभू शिवमंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना ओसरी, सभामंडप आणि खोलगट गर्भगृह अशी आहे. येथील स्वयंभू शिवलिंगासमोरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, ज्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर दगडी बांधकाम असून अत्यंत पुरातन आहे. मंदिराचा गाभारा जमिनीच्या पातळीपासून 2 फूट खाली आहे, जिथे स्वयंभू रायरेश्वराचं म्हणजे शिव लिंग विराजमान आहे. आश्चर्यकारक असं काहीतरी आहे जे तुम्हाला मी दाखवतो. त्यापासून मंदिराच्या बागच्या साईडला एक टेकडे आहे. त्या टेकड्यावरती 7 कलरची माती आपल्याला पाहावयास मिळते. आपण तेच बघण्यासाठी चाललेलो आहे. 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी इथली खासियत आहे त्याची एकदम आपली जवळ गेलेलो आहे आपण. आणि ती खासियत म्हणजे इथं असणारी 7 रंगांची माती आहे ना. खासियत एकाच डोंगरावरती 7 प्रकारच्या मातीचे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. या मातीच्या प्रकारांमध्ये मुख्यत्वे लाल, पिवळी, काळी, पांढरी, भगवी, जांभळी, गुलाबी अशा रंगांच्या छटा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे ठिकाण भूगर्भशास्त्रज्ञांसाठी आवडीचे आहे. या मातीचे काही अंश घेऊन मी परतीचा प्रवास सुरू केला. मस्तकी धरून शिवरायांचा विचार, निरोप घेतो तुझा हे रायरेश्वरा. तुझ्या मातेने दिली आम्हाला स्वराज्याची जिद्द, पुन्हा येईन घेण्यासाठी तोच चैतन्याचा वारसा. जय शिवराय. गड उतरायला सुरुवात केलेली आहे. माझा आजचा रायरेश्वर गडाचा जो
अनुभव आहे तो खूपच छान होता. जर तुम्हाला ट्रेकिंगची आणि इतिहासाची आवड असेल तर या गडाला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर असेच गडांची जर माहिती पाहिजे असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.